नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक कराड परत एकदा आपल्या सर्वांच्या सोबत आहे आणि आपल्या सर्वांच्या आपल्या कराड लॉ क्लासेसमध्ये मनापासून स्वागत करतो. तर मित्रांनो, JMFCचा मुख्य परीक्षेचा आपला जो पेपर आहे तो MPSCने 24 ऑगस्टला ठेवलेला आहे. आपल्या सगळ्यांना त्याची कल्पना आहे. आपण सगळेजण त्याच्यासाठी जीवतोड मेहनत करत आहात. तुमच्या सगळ्यांसाठी शेवटचे जे 25-26 दिवस आहेत, ह्या 25-26 दिवसामध्ये तुम्ही नेमकं काय तयारी करायला पाहिजे, एक चेकलिस्ट काय आपलं बाकी राहिलेलं असू शकतं. एकदम परीक्षेमध्ये जाऊन पश्चाताप होण्यापेक्षा त्या सगळ्या गोष्टी आपल्या आताच आपण ह्या आहे त्या वेळामध्ये आपण तयार केल्या पाहिजेत. ते तुम्हाला परत एकदा जागं करण्यासाठी आज आपण हा व्हिडिओ बनवत आहोत. म्हणजे बऱ्याच वेळेस असं होतं की फ्लोमध्ये आपण बऱ्याच गोष्टी आपल्याकडनं राहून जातात. त्या गोष्टी राहिलेल्या असतील तर त्या तुम्हाला सगळ्या परत एकदा चेक करण्यासाठी मी आज हा व्हिडिओ बनवत आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय असते की आता JMFCची मुख्य परीक्षा आपली जी आहे याचं कॉम्पिटिशनची लेवल काय असणार आहे याची तुम्हाला आयडिया असणं खरंच गरजेचं आहे. बऱ्याच वेळेस आपण परीक्षेला जातो, परीक्षेला सगळे प्रश्न एकदम सोपे सोपे दिसतात, आपण एकदम सुंदर उत्तरं लिहून येतो आणि त्याच्यानंतर परीक्षेतनं रिझल्ट लागल्यानंतर आपल्या लक्षात येतं की आपलं नाव मेरिटमध्ये नाही आहे. असं यावेळेस होण्याचे चान्सेस आहेत का? तर भरमसाठ चान्सेस आहेत. तुम्ही म्हणाल सर असं का म्हणताय, तुम्ही थोडंसं निगेटिव्हिटी सांगताय की काय? तर निगेटिव्हिटी अजिबात नाही आहे. ठीक आहे, महाराष्ट्रामध्ये JMFC मुख्य परीक्षेची तयारी करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला एका वर्षापेक्षा जास्त वेळ मिळालेला आहे. एका वर्षापेक्षा जास्त वेळ मिळणे म्हणजे काय? एका वर्षापेक्षा जास्त वेळ मिळणे म्हणजे प्रत्येकाने सगळेचे सगळे विषय चांगल्या पद्धतीने तयारी केलेले आहेत. प्रत्येकाचं बेसिक अंडरस्टँडिंग जे आहे, जे JMFC प्रश्न विचारत असताना जेवढे जास्त एफर्ट्स लावायला पाहिजे तेवढे एफर्ट्स JMFC लावत नाही. थोडेही ॲनालिटिकल किंवा थोडंसं डोकं लावून विचार करणारे प्रश्न JMFC आपली विचारत नाही. ठीक आहे, कमी चान्सेस असतात की तशा प्रकारचे प्रश्न येतील आपल्याला. आले तर चांगलंच आहे, ज्यांनी चांगली तयारी केलेली आहे त्यांच्यासाठी ते चांगलं आहे. पण होतं काय की समजा मेंटेनन्सचा प्रश्न आला CRPCनुसार 125 to 128 महाराष्ट्रातल्या प्रत्येक विद्यार्थ्याने खूप चांगल्या पद्धतीने तयारी केलेलं आहे. तुम्हाला जर खोटं वाटत असेल आजूबाजूच्या कुठल्याही एखाद्या मित्राला विचारा की 125 to 128 काय लिहायचं, तो तुम्हाला सविस्तर सगळं सांगून टाकेल. मग तेव्हा तुमच्या लक्षात आलं पाहिजे, याच्यावरनं तुमच्या लक्षात आलं पाहिजे की आपली जी तयारी आहे आपल्याला थोडंसं क्राऊडपेक्षा वेगळ्या लेवलची तयारी आपली असणं गरजेचं आहे. आज आपले जे लाईव्ह लेक्चरचे विद्यार्थी आहेत किंवा जे रेकॉर्डेड लेक्चरचे विद्यार्थी आहेत, ठीक आहे, आपण सगळ्यांनी काय केलेलं आहे की CRPCचे सगळे प्रॉबेबल लॉंग क्वेश्चन्स आपण काढलेले आहेत. तर तुम्हाला परत एकदा आता 25 दिवसामध्ये पुढच्या क्रॉस चेक करायचे की कोणते कोणते लॉंग क्वेश्चन्स आपण CRPCमध्ये तयार केलेले आहेत. थोडंसं बसल्या ठिकाणी असं विचार करा की CRPCमध्ये समजा पहिला लॉंग क्वेश्चन कोणता येईल. मग त्यानंतर आपली वही न बघता, क्लासची वही न बघता विचार करा की याच्यामध्ये आपण पहिला पॉईंट कोणता लिहून घेतला होता, दुसरा कोणता लिहून घेतला होता. ठीक आहे, टोटल 20-25 पॉईंट आपण आपल्या क्लासमध्ये आपण कोणते लिहायला तुम्हाला सांगितले होते. ठीक आहे, या समजा मेंटेनन्सच्या प्रश्नामध्ये कोणते 15 पॉईंट आपल्याला लिहायचे होते. मेंटेनन्सच्या प्रश्नामध्ये आपण 4-5 केस लॉ बघितले होते, हे 4-5 केस लॉ आपल्याला कोणते लिहायचे होते. ठीक आहे, हे सगळं जे आहे हे तुम्हाला त्या ठिकाणी आठवणं गरजेचं आहे. जर आठवत नसेल तर परत एकदा तुम्हाला ते तशा पद्धतीने रिव्हिजन करायला लागेल. एक प्रॅक्टिस असते, म्हणजे डोक्यात आठवणे आणि ते आपल्या पेपरमध्ये उतरवणे. ही प्रॅक्टिस तुम्हाला प्रत्येकाला करावी लागेल. बरेच विद्यार्थी असे जर असतील तुमच्यातले कोणी कार्यकर्ते की अजून एकही क्वेश्चन पेपर लिहून बघितलेला नाही आहे, तर अशा प्रकारची रिस्क बाळांनो परीक्षेमध्ये अजिबात घेऊ नका. ठीक आहे, अशा प्रकारची रिस्क जर तुम्ही मेन्सच्या पेपरला घेत असाल, मी तुम्हाला सांगितलं की मागे पण मी तुम्हाला सांगितलं की 1 वर्ष आपण फक्त जाहिरातीची वाट बघण्यामध्ये आपण घातलेलं आहे सप्टेंबरच्या एक्झामसाठी. त्याच्यानंतर मेन्सच्या परीक्षेसाठी आपण उलट अजून तेवढा वर्ष घातलेलं आहे. म्हणजे 3 वर्ष फक्त आणि फक्त तुम्ही हे एका जाहिरातीसाठी घालताय. आणि जर असं करून जर तुम्ही पेपर लिहून बघत नसाल तर ते फार चुकीचं होईल. त्यामुळे अशा प्रकारचं काही करू नका. बाकी तर सगळे फक्त विषय वाचणे आणि अभ्यास करून जाणे, महाराष्ट्रातला प्रत्येक विद्यार्थी त्या प्रकारे प्रिपेअर आहे. तुम्हाला तुमचं वेगळं काय असायला पाहिजे तर रायटिंग प्रॅक्टिस पण तुम्ही तुमची चांगली करून घ्या. ठीक आहे, 125, 128 प्रत्येकालाच माहिती आहे. मार्क कुणाला मिळणार आहेत? ज्याचं प्रेझेंटेशन खूप चांगल्या प्रकारचं आहे, ज्याची मांडणी खूप चांगल्या प्रकारची आहे, सुरुवातीपासून शेवटपर्यंत ज्याने चांगली मांडणी केलेली आहे त्याला चांगले मार्क मिळणार आहेत. हे लॉंग क्वेश्चनच्या बाबतीत झालं. शॉर्ट नोटच्या बाबतीतसुद्धा बऱ्याच वेळेस असं होतं की काहीतरी मोठं तुम्हाला शॉर्ट नोटला विचारलं जातं. समजा जनरल एक्सेप्शन्स आहेत, सगळेच्या सगळे जनरल एक्सेप्शन शॉर्ट नोटला विचारतात. JMFC असेसुद्धा पराक्रम JMFC आपले करत असते. मग ते कशा पद्धतीने समअप करायचं, 1/3 आपल्याला करता येते का, ह्याचीसुद्धा प्रत्येकाने त्याच्यामध्ये छाननी करून घ्या, एकदा बघून घ्या. ठीक आहे, JMFC मेन्स परीक्षेची तयारी करत असताना सगळ्यात महत्त्वाचा जर कोणता पार्ट असेल तर आपलं रायटिंग प्रॅक्टिस अतिशय महत्त्वाचं असलं पाहिजे. तर तुम्ही प्रत्येकाने जर अजूनही रायटिंग प्रॅक्टिस केली नसेल तर सगळ्यांनी ते करून घ्या. लॉंग क्वेश्चन्स जसं मी तुम्हाला सांगितलं, एक एक विषय घ्या.
आपण सुरुवातीला CRPC बघितला होता. CRPCचे आपण 60 लेक्चर जवळपास घेतले होते आपण. ह्या 60 लेक्चरमध्ये आपण किती लॉंग क्वेश्चन्स प्रिपेअर केलेले आहेत, एकदा ते लॉंग क्वेश्चन्स आपल्या डोक्यात आहेत का याचा विचार करा. त्याच्यानंतर प्रत्येक लॉंग क्वेश्चन्समध्ये कोणत्या लॉंग क्वेश्चन्समध्ये कोणते कोणते 15-20 पॉईंट आपण लिहिणार आहोत हे तुम्हाला आठवतं का एकदा बघा. नसेल आठवत असं शांततेत विचार करून बघा. नसेल आठवत तर लगेच आपली वही काढून त्याच्यामध्ये रिव्हिजन करत राहा. अशा पद्धतीने सगळे लॉंग क्वेश्चन्स तयार करा, सगळे शॉर्ट नोट तयार करा. त्याच्यानंतर सगळे डिफरन्सेस सगळ्यात जास्त महत्त्वाचं आणि सगळ्यात जास्त विसरणारा जो पार्ट असतो तो असतात डिफरन्सेस. ठीक आहे, खोटं वाटत असेल परत एकदा क्रॉस चेक करा स्वतःला. एकदमच डोक्यामध्ये आणा की थेफ्ट आणि एक्सटॉर्शन. थेफ्ट आणि एक्सटॉर्शनवर मला 5-6 चांगले क्वालिटी पॉईंट आठवतात का याचा विचार करा. नसतील आठवत तर लगेच बघा. ठीक आहे, थेफ्ट आणि रॉबरी. ठीक आहे, रॉबरी आणि डकेती, क्रिमिनल ट्रेसपास असू द्या किंवा अजून अशा प्रकारचे ऑफेन्सेस असू द्या. ठीक आहे, क्रिमिनल इंटिमिडेशन असू द्या, एक्सटॉर्शन असू द्या, अशा प्रकारचं कुठल्याही प्रकारचा जर डिफरन्स विचारला तर मला 5-6 क्वालिटी पॉईंट लिहिता येतात का याचा विचार करा. आणि जर आठवत नसतील तर सगळेचे सगळे डिफरन्सेस तुम्ही वेगळे काढून घ्या. तसं मी तुम्हाला हे क्लासमध्ये बऱ्याच वेळा सांगितलेलं आहे आणि आपण डिफरन्सेस तसे वेगळेच लिहिलेले आहेत. सगळा कंटेंट आपण वेगळा शिकवला आणि शेवटी आपण डिफरन्सेस लिहिलेले आहेत. तर हे जे वेगळे लिहिलेले डिफरन्सेस आहेत हे परत 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 तुम्हाला त्याच्यामध्ये रिव्हिजन करावं लागेल. आणि परीक्षेला जाताना सुद्धा तुम्हाला शेवटी डिफरन्सेस तुम्हाला त्याच्यामध्ये, ठीक आहे, म्हणजे डिफरन्सेस तुम्हाला त्याच्यामध्ये वाचूनच परीक्षेला जावं लागेल. कारण तो एक असा पार्ट आहे जो परीक्षेला जाताना विसरणारा पार्ट आहे. तर पुढचे जे 25 दिवस आहेत मी परत एकदा सांगतोय, हा तुमच्यासाठी म्हणजे ज्याला आपण म्हणतो की शेवटी पीक आपल्या हातामध्ये पडणारा काळ आहे. ठीक आहे, जर तुम्ही या काळाचा चांगला वापर केला नाही, ठीक आहे, या काळामध्ये तुम्ही जर तुमच्या पिकाची काळजी घेतली नाही, पाऊस पडून जर तुमचं सोयाबीन सगळं काळं पडून गेलं, ठीक आहे, तर अशा वेळेस वर्षभराची सगळी मेहनत पाण्यामध्ये जाणार आहे. जर वर्षभराची आपली सगळी मेहनत पाण्यात जाऊ द्यायची नसेल, मी असं म्हणेन 3 वर्षाची मेहनत तुम्ही 3 वर्ष फक्त JMFCच्या 2022चा जो अटेम्प्ट आहे, 9 सप्टेंबरची जी आपली पेपर आहे, ह्या एकच पेपरसाठी आपण 3 वर्ष देत आहोत, सुरुवातीपासून शेवटपर्यंत. अजून तुम्हाला बराच वेळ लागणार आहे. 3 वर्ष जर तुम्हाला वाचवायचे असतील तर ह्या 25 दिवस कडे लोट त्याच्यामध्ये तुम्हाला म्हणजे मेहनत करावी लागणार आहे. एक मिनिट सकाळी उठल्यापासनं दुसरं कामच करायचं नाही. ठीक आहे, सकाळी उठल्यापासून आपलं काय करायचं की एक विषय आपला हातात घ्यायचा. सुरुवातीला समजा CRPC आपण 60 लेक्चर घेतलेला तो अगोदर घ्या, त्याला बरेच दिवस झाले शिकून आपल्याला. तर त्याच्यामधले सगळेचे सगळे लॉंग क्वेश्चन्स तुम्हाला आठवतात का बघा, शॉर्ट नोट बघा, डिफरन्सेस बघा. त्याच्यानंतर आपला इंडियन पिनल कोड असू द्या. ठीक आहे, याच्यावर आपण त्याच्यामध्ये खूप सारे लेक्चर्स आपण घेतले. तर इंडियन पिनल कोडमध्ये सुद्धा कोणते कोणते लॉंग क्वेश्चन्स विचारले जातात. इंडियन पिनल कोडवर काही प्रश्न असे होते, तुम्हाला आठवत असेल का नसेल, ठीक आहे, काही प्रश्न असे होते जे थोडेसे इंटेलेक्च्युअल प्रकारचे होते, म्हणजे मेन्सरिया टाईपचे जे क्वेश्चन्स होते. मेन्सरिया आपल्या IPCमध्ये कशा पद्धतीने आहेत त्याच्या प्रकारचे क्वेश्चन असू द्या, याचे उत्तरं तुम्हाला स्ट्रेट फॉरवर्ड बेरॅकमध्ये सापडणार नाहीत. तर आपण या सगळ्यांची उत्तरं आपण बनवून घेतलेले आहेत. तर ते सगळे तुमचे तयार आहेत का त्याच्यामध्ये बघा. ठीक आहे, अटेम्प्ट वगैरे समजा असू द्या, अटेम्प्ट प्रिपरेशन वगैरे असू द्या, स्टेजेस ऑफ द क्राईम वगैरे असू द्या, अशा प्रकारचे काही प्रश्न असतात. तर ते प्रश्नांची तुमची उत्तरं तयार आहेत का त्याचे तुम्ही एकदा कन्फर्म करून घ्या. सगळेच्या सगळे IPCचे सुद्धा लॉंग क्वेश्चन, शॉर्ट नोट वगैरे सगळं माहिती आहे का एकदा बघून घ्या. सगळ्यात महत्त्वाचं सगळे सेक्शन नंबर जे JMFC ट्रायबल जे ऑफेन्सेस आहेत, ठीक आहे, JMFC ट्रायबल ऑफेन्सेस ज्याचे आपल्याला जजमेंट रायटिंगला विचारण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत, ह्या सगळ्यांचे सेक्शन नंबर चांगलेच्या चांगले पाठ आहेत का, ठीक आहे, याच्यातल्या पनिशमेंट वगैरे आपल्याला माहिती आहेत का, हे सगळं सुद्धा तुम्ही चांगल्या पद्धतीने बघून घ्या. जजमेंट रायटिंगला सेक्शन चुकला म्हणजे बाकी खालचं बरंच काही चुकत असतं. ठीक आहे, पॉईंट्स फॉर डिटर्मिनेशन जर आपले चुकले तर अशा वेळेस खालची अख्खी रिझनिंग आपण दुसऱ्याच ठिकाणी देत असतो. तर ते सगळे JMFC ट्रायबल सेक्शन्स तुम्ही वेगळे काढलेत का बघा. जे रेग्युलर JMFCच्या कोर्टामध्ये चालणारे जे मॅटर आहेत तर त्याचे सगळे सेक्शन नंबर, त्याच्या पनिशमेंट तुम्हाला चांगल्या माहिती आहेत का एकदा बघून घ्या. ठीक आहे, हे झालं IPCच्या बाबतीत. त्याच्यानंतर आपला एव्हिडन्स ॲक्ट आहे. एव्हिडन्स ॲक्टमध्ये सुद्धा डिफरन्सेस तुम्हाला विचारतील, शॉर्ट नोट तुम्हाला विचारतील, लॉंग क्वेश्चन्स तुम्हाला विचारतील. ठीक आहे, सकाळी ज्यावेळेस एव्हिडन्सची तयारी तुम्ही सुरू करणार त्यावेळेस पहिल्या दिवशी विचार करत बसायचं की एव्हिडन्स ॲक्टमध्ये सरांनी कोणते कोणते लॉंग क्वेश्चन्स विचारतील असं लिहून दिलेलं आहे. तर ते सगळे लॉंग क्वेश्चन्स आपले तयार आहेत का. ठीक आहे, कोणत्या लॉंग क्वेश्चन्समध्ये किती साधारणतः पॉईंट होते, 20 पॉईंट होते, 25 पॉईंट होते, ठीक आहे, 15 पॉईंट होते. हे 15 पॉईंट मग आज सुरुवातीला आपण सुरुवात कशी केली होती, इंट्रोमध्ये आपण काय वेगळ्या गोष्टी लिहिल्या होत्या. ठीक आहे, थोडंसं काहीतरी वेगळं आपल्याला त्याच्यामध्ये जे आपण आपल्या क्लासच्या वहीमध्ये लिहिलेलं आहे हे तुम्हाला परीक्षेमध्ये उतरवावंच लागेल. ठीक आहे, कारण जसं मी तुम्हाला सांगितलं वर्षभर झालं महाराष्ट्र प्रिपेअर करत आहे आणि सगळेजणच त्या बेसिक गोष्टी लिहिणार आहेत. एक्सपर्ट ओपिनियन म्हणलं की त्याच्यामध्ये 45% महाराष्ट्रातला प्रत्येकच विद्यार्थी सुरू करणार आहे आणि प्रत्येकच विद्यार्थी ते संपवणार आहे. मग आपल्या उत्तरातलं वेगळेपण थोडंसं आपल्याला दाखवता आलं पाहिजे. ठीक
ठीक आहे, त्यासाठी आपण जे लिहून घेतलेलं आहे ज्या पद्धतीने, त्याच पद्धतीची मांडणी तुम्हाला पेपरमध्ये सगळ्यांना करता आली पाहिजे. मग एकदा क्रॉस चेक करा की एव्हिडन्स ॲक्टचे सगळे लॉंग क्वेश्चन्स, किती लॉंग क्वेश्चन्स आपण बघितले होते क्लासमध्ये, एवढे लॉंग क्वेश्चन्स माझे तयार आहेत का, एवढ्या शॉर्ट नोट माझ्या तयार आहेत का, ठीक आहे, एवढे डिफरन्सेस प्रॉबेबल येऊ शकतात, हे सगळे डिफरन्सेस माझे तयार आहेत का. मग रॅन्डम विचार करा की ह्या डिफरन्सेसमध्ये कोणते कोणते पॉईंट लिहिणार आहे. ठीक आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला वाटतं की म्हणजे ॲडमिशन आणि कन्फेशनमध्ये समजा कोणते कोणते पॉईंट लिहिणार आहे, ज्युडिशियल कन्फेशन, एक्स्ट्रा ज्युडिशियल कन्फेशनमध्ये कोणते कोणते पॉईंट लिहिणार आहे. ठीक आहे, इस्टॉपल असू द्या, ॲडमिशनमध्ये काय काय डिफरन्सेस आहेत, समजा इस्टॉपल आणि ॲडमिशनमध्ये काय काय डिफरन्सेस मी लिहिणार आहे. लेटेड ॲम्बिग्युटी, पेटेंट ॲम्बिग्युटी, ह्या दोघांमध्ये जर समजा डिफरन्सेस विचारला तर एव्हिडन्स ॲक्टमध्ये मी काय डिफरन्सेस लिहिणार आहे. हे प्रत्येक गोष्ट तुम्हाला चांगल्या पद्धतीने आठवली पाहिजे. नसेल आठवत तर आत्ताच विचार करा, आत्ताच लिहिण्याचा प्रयत्न करा. नसेल आठवत तर लगेच आपली वही उघडून तुम्ही त्याच्यामध्ये ते कन्फर्म करून घ्या. ठीक आहे, प्रत्येकाला तुम्हाला प्रत्येक विषयाच्या बाबतीत हे सगळं करावं लागेल. प्रत्येक विषयाच्या बाबतीत लॉंग क्वेश्चन्स एवढे आहेत, शॉर्ट नोट एवढे आहेत, डिफरन्सेस एवढे आहेत, आणि ह्या डिफरन्सेसमध्ये मी हे उत्तर लिहिणार आहे, ह्या शॉर्ट नोटमध्ये मी हे उत्तर लिहिणार आहे, ह्या लॉंग क्वेश्चन्समध्ये मी हे उत्तर लिहिणार आहे. एकदम तुम्ही रॅन्डम क्वेश्चन पेपर सोडवायची प्रॅक्टिस करू शकता. ठीक आहे, आपल्या क्लासेसच्या पण टेस्ट सिरीज आहेतच. बरेच विद्यार्थी टेस्ट सिरीजचे सुद्धा त्याच्यामध्ये आपल्याकडे जवळपास 120 ॲडमिशन्स आहेत. तर ते 120 विद्यार्थी ते तर आहेतच त्याच्यामध्ये, ते पण तयारी करतच आहेत. तुम्ही तुमच्याकडे टेस्ट सिरीज जर नसेल समजा, तर तुम्ही मागच्या वर्षीचा तरी कुठलं तरी आपलं क्वेश्चन पेपर वगैरे सोडवण्याची तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. पण होतं काय, 3 तासामध्ये तुम्ही जी प्रॅक्टिस करत असता त्याच्यामध्ये तुम्ही मोजकेच प्रश्न तुम्ही सोडून घेता. ठीक आहे, याच्या व्यतिरिक्त सुद्धा क्वेश्चनची जर आपल्याला समजा चांगल्या पद्धतीने रिव्हिजन करायचं असेल, कमी वेळेमध्ये जास्त रिव्हिजन करायचं असेल, तर पर्याय हाच असतो की थोडंसं सकाळी शांत बसणे आणि शांत बसल्यानंतर एका एका विषयाचा विचार करणे. समजा ॲट्रॉसिटीचा कायदा आहे, तर शांत सकाळी तुम्ही ठरवलं की आज ॲट्रॉसिटी करायचं आहे, तर आज सकाळी चालू करायचं आहे. ॲट्रॉसिटीमध्ये कोणत्या कोणत्या शॉर्ट नोट विचारले जाऊ शकतात. ठीक आहे, मग त्याच्यामध्ये सेक्शन 3 वरचा प्रश्न आहे, फेमस प्रश्न जो विचारला जातो परत परत. मग विचार करायचं की याच्यामध्ये मी काय काय लिहिणार आहे. त्यांनी तर पॉईंट बरेच दिलेले आहेत, एवढे सगळे मी कव्हर करू शकतो का नाही. मग महत्त्वाचे कोणते कोणते लिहायचे, खालचे सब क्लॉजेसमधले कोणते कोणते महत्त्वाचे लिहायचे. ठीक आहे, त्याच्यानंतर पनिशमेंटमध्ये अजून काय काय ॲडिशनल लिहायचं, हे सगळं आपल्याला अगोदरच प्लॅन करून परीक्षेमध्ये उतरावं लागेल. जास्त परीक्षेमध्ये जर लिहायचं म्हटलं तर थोडंसं कठीण जातं, पण जर त्याची अगोदरच प्लॅनिंग असेल, विचार करून लिहायचं म्हणलं तर तुम्हाला ते वेळ पुरणार नाही. पण अगोदरच तुम्ही ठरवलेलं असेल की असा प्रश्न येणार आहे, अशा प्रश्नामध्ये मी हे सगळं मांडणी करणार आहे, तर अशा वेळेस तुम्हाला ते वेळेमध्ये सुद्धा मांडणी करता येते. ठीक आहे, JMFC, माझी नेहमी इच्छा असते की JMFCने थोडेसे चॅलेंजिंग प्रश्न विचारायला पाहिजे, पण JMFC तसे चॅलेंजिंग प्रश्न विचारत नाही, हे माझं दुःख आहे. ठीक आहे, म्हणजे ज्या पद्धतीने आपण तयारी करून घेतो, पण तरीसुद्धा JMFC करायचं तेच करते. एकदम साधे साधे प्रश्न विचारले जातात. वॉरंट ट्रायल लिहा, दरवेळेसच विचारलं जातं, यावेळेस पण समजा विचारलं जाऊ शकतं. वॉरंट ट्रायल, JMFC मॅजिस्ट्रेट समोरची जे वॉरंट ट्रायल आहे ते लिहून टाका. ठीक आहे, जसं रेग्युलर लिहितो आपण तसंच लिहित असतो, पण जी मांडणी आपण ज्या पद्धतीने केलेली आहे, ही मांडणी तुम्हाला परफेक्ट त्या पद्धतीने करायची आहे. ठीक आहे, बरेच प्रश्न आहेत, मी तुम्हाला क्लासमध्ये सांगितलं की ह्या सगळ्या प्रश्नांमध्ये तुम्हाला तुमचं थोडंसं एक्सलन्स दाखवता येतो, तर तशा प्रश्नांमध्ये एक्सलन्स दाखवायला अजिबात चुकू नका. ठीक आहे, जिथे कुठे आपण आपला एक्सलन्स दाखवू शकतो तो एक्सलन्स तुम्ही त्याच्यामध्ये दाखवून द्या. ठीक आहे, जजमेंट रायटिंगचं सुद्धा मी तुम्हाला सांगितलं की जे म्हणजे महाराष्ट्रातला म्हणजे मेजर जो क्राऊड आहे, मेजर क्राऊड ज्या पद्धतीने जजमेंट रायटिंग वगैरे लिहित आहे, आपलं जस्ट ठरलेल्या फॉर्मॅटमध्ये जजमेंट रायटिंग लिहिणे. ठीक आहे, आम्ही पेपर चेक करत असताना आम्हाला लगेच लक्षात यायला लागलं आहे की हे जे आहे ते सगळं त्याच्यामध्ये एक ज्याला आपण म्हणतो की हा घोकमपट्टीवाला कार्यकर्ता आहे. तर असं घोकमपट्टीवाला कार्यकर्ता बनू नका. जजमेंट रायटिंगमध्ये आपली ओन स्टाईल जी आहे, त्याच्यामध्ये ओन स्टाईलमध्ये तुम्हाला जसं ते आपण 28 लेक्चर घेतले, प्रॉब्लेम समजून घेणे, प्रॉब्लेममधले विटनेसेस समजून घेणे, एव्हिडन्सेस समजून घेणे, नेमकं एक्झामिनरच्या डोक्यात काय आहे ते एकदा आपल्याला समजून घेणे, आणि त्यानंतर तुम्ही त्या जे त्यांनी जर त्यांच्याकडनं लॉ पॉईंट डिस्कस करणं अपेक्षित असेल तर लॉ पॉईंट डिस्कस करणे, आणि प्रॉपर रिझनिंग, कन्व्हिन्सिंग प्रकारची रिझनिंग. तुम्ही जर ॲक्युटल देताय तर शेवटपर्यंत तुम्ही कन्व्हिन्स केलं पाहिजे एक्झामिनरला की खरंच या म्हणजे केसमध्ये ॲक्युटलच देणं गरजेचं होतं. अशा प्रकारची कन्व्हिन्सिंग प्रकारची रिझनिंग तुम्हाला त्याच्यामध्ये लिहिता आली पाहिजे. ठीक आहे, क्रिमिनल जजमेंट वगैरे सुद्धा नवीन फॉर्मॅटमध्येच लिहा. ठीक आहे, नवीन फॉर्मॅटसुद्धा कमी वेळेमध्ये कसा लिहायचा आपण क्लासमध्ये बघितलेला आहे, त्याच पद्धतीने तुम्ही त्याच्यामध्ये मांडणी करा. तुम्हाला कोणीतरी सांगेल काही होत नाही, जुन्या फॉर्मॅटमध्ये लिहा, असं लिही तसं लिही. ठीक आहे, मी परत एकदा सांगतो की कॉम्पिटिशन एवढ्या भयंकर लेवलला गेलेला आहे. महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीला जेवढा वेळ मिळालेला आहे, ठीक आहे, तेवढ्या वेळेप्रमाणे त्याच्याप्रमाणे तुम्हाला एकदम चांगल्या पद्धतीने तयारी जर करायची असेल तर कुठलीच गोष्ट जुनाट प्रकारची करू नका.
ठीक आहे, जे अपडेटेड फॉर्मॅट आहे त्याचीच परत परत लिहायची प्रॅक्टिस करा आणि चांगल्या पद्धतीने तो आपला पेपरमध्ये उतरवला पाहिजे. जेवढं होईल तेवढं त्याच्यामध्ये रायटिंग प्रॅक्टिस करा. ठीक आहे, रोज 1 तास तरी तुम्ही त्याच्यामध्ये अजूनही, आता क्लास जरी बंद झाला, सिलेबस आपला संपलेला आहे, क्लास जरी बंद झाला तरीसुद्धा रोज एखादा तास तुम्ही त्याच्यामध्ये लिहिण्याची प्रॅक्टिस करा. शेवटचा आठवडा येईपर्यंत लिहिण्याची प्रॅक्टिस करा. शेवटच्या आठवड्यामध्ये फक्त रिव्हिजन केलं तरी चालेल, पण शेवटचा आठवडा येईपर्यंत तरी तुम्ही त्याच्यामध्ये क्वेश्चन पेपर सोडवण्याची प्रॅक्टिस करा. टेस्ट सिरीज, ठीक आहे, क्लासेसची टेस्ट सिरीज तशी बऱ्याच लोकांनी घेतलेली, अजूनही तुम्ही घेऊ शकता. ठीक आहे, जर प्रॅक्टिस जी आहे तुमची रायटिंगची त्याच्यामध्ये खूप जास्त महत्त्वाची आहे. तुमचं रायटिंग प्रेझेंटेशन खूप महत्त्वाचं आहे. बाकी कंटेंट सगळ्याकडेच आहे, सगळेच लोक लिहिणार आहेत. ठीक आहे, तुम्ही मागचे 6 मेन्स दिलेले आहेत. ठीक आहे, यावर्षी पण तुम्ही जर तेच करणार असाल पेपरमध्ये तर अशा वेळेस आपल्याला सक्सेस मिळणार नाही आहे. ठीक आहे, आपलं जे प्रेझेंटेशन आहे ते, ज्याला आपण म्हणतो की आपल्या उत्तराची रिडेबिलिटी खूप चांगली असली पाहिजे. आपल्या उत्तराचं जे म्हणजे इम्प्रेशन आहे ते इम्प्रेशन चांगलं असलं पाहिजे, तरच आपल्याला त्याच्यामध्ये चांगला स्कोर होणार आहे आणि चांगले मार्क मिळणार आहेत. मेन्स फक्त क्वालिफाय होऊन इंटरव्ह्यूमध्ये फक्त एक इंटरव्ह्यूचा अनुभव घेऊन यायचं नाही वापस. इंटरव्ह्यूमध्ये जरी तुम्ही पास झाले तरीसुद्धा जर मेन्सचा स्कोर तुम्हाला सपोर्टला नसेल तर अशा वेळेस आपण सक्सेस मिळणार नाही आहे. ठीक आहे, एक गोष्ट लक्षात घ्या, जसं मी तुम्हाला नेहमीच सांगत आलेलो आहे ही मेन्सची परीक्षाच तुमची एंट्री करणार आहे सर्व्हिसमध्ये, ज्युडिशियल सर्व्हिसेसमध्ये. इंटरव्ह्यू असा पूर्ण आपल्या हातामध्ये नसतो. इंटरव्ह्यू वळवायची जी कला आहे ती आम्ही शिकवत तर असतो, पण प्रत्येकच विद्यार्थ्याला ती इंटरव्ह्यू वळवण्याची कला त्याच्यामध्ये जमेलच असं नाही. ठीक आहे, इंटरव्ह्यू वळवायची कला तुम्हाला जमेल नाही तर नाही जमेल, पण मेन्सचे जे मार्क आहेत ते मात्र तुमच्या हातात आहेत, ते एफर्ट्स मात्र तुमच्या हातात आहेत. तर आपलं उत्तर जे आहे ते एकदम युनिक प्रकारची उत्तरं लिहा. ठीक आहे, जी बाकी महाराष्ट्राच्या क्राऊडपेक्षा थोडीशी त्यांना थोडीशी ॲडव्हान्स वाटली पाहिजेत, चांगली वाटली पाहिजेत, इम्प्रूव्ड आन्सर्स वाटले पाहिजेत. ठीक आहे, म्हणजे तशा प्रकारचे जर उत्तरं लिहिले आणि आपला स्कोर जर इम्प्रूव्ड असेल तर आपल्याला पुढचं जे आहे इंटरव्ह्यूचं जे आहे ते आपल्याला हातात, म्हणजे आपल्याला मग त्याच्यात आपण क्वालिफाय जरी झालो तरी आपण त्याच्यामध्ये सक्सेस आपल्याला मिळणार आहे. बाकी इंटरव्ह्यूमध्ये किती जरी चांगले मार्क मिळाले आणि मेन्सचा स्कोर जर सपोर्टला नसेल तर तुम्ही ज्युडिशियल सर्व्हिसेसमध्ये जाणार नाही आहेत. ठीक आहे, प्रिलिमचं वेगळं होतं, मेरिट 55-60 वगैरेपर्यंत मेरिट लागतं. तुम्ही 50-90-95 मार्क घेतले, ते 90-95 मार्क तुमचे कामाला आले नाहीत. ठीक आहे, जे काय ते फक्त शेवटी 60वाला पण एंट्री झाला आणि तुम्ही 95वाले पण तुम्ही फक्त मेन्समध्ये एंट्री झाले, पण मेन्सचे सगळे मार्क तुमच्या शेवटपर्यंत सोबत राहणार आहेत. त्यामुळे फक्त आणि फक्त बेसिक तयारी करू नका. ठीक आहे, एक दिवस, एक मिनिट, एक क्षण तुम्हाला त्याच्यामध्ये कामाला लावला पाहिजे. ठीक आहे, हे लेक्चर आता मी जास्त वेळ तुम्हाला बोलणार नाही आहे, कारण तुमचा वेळ खूप जास्त किमती आहे इथून पुढचा, म्हणून जास्त वेळ मी तुम्हाला सांगणार नाही आहे. थोडक्यात परत मी तुम्हाला सांगतो आहे, सकाळी उठल्यापासून एक विषय त्याच्यामध्ये घ्या. ठीक आहे, बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनामध्ये प्रश्न असतो की सर कसं करायला पाहिजे, अगोदर क्रिमिनल करायला पाहिजे, उद्या सिव्हिल करायला पाहिजे का. ठीक आहे, एक विषय घेतलेलं कधी कामाचं असतं. समजा तुम्ही आज जरा इंडियन पिनल कोड घेतला तर उद्या एखादा सिव्हिलचा विषय घ्या. आज तुम्ही इंडियन पिनल कोड तयारीला घेतला, उद्या तुम्ही कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट घ्या. ठीक आहे, परवा दिवशी तुम्ही त्याच्यामध्ये मग परत इकडचा क्रिमिनल लॉचा दुसरा एखादा विषय तुम्ही घेऊ शकता. ठीक आहे, बाकी आपल्याला वेळ तर आता जास्त लागणार नाही आहे, पण एक विषय तुम्ही त्याच्यामध्ये अशा पद्धतीने घेऊन त्या विषयामध्ये काय काय विचारलं जाऊ शकतं. ठीक आहे, जवळपास म्हणजे ज्याला आपण स्पून फिडिंगसुद्धा म्हटलं तरी हरकत नाही, एवढ्या पद्धतीने मी तरी काम केलेलं आहे तुमच्यासाठी. ठीक आहे, वर्षभर बॅच घेतली आपण, बॅचमध्ये म्हणजे 6 महिन्यामध्ये बॅच आरामशीर संपली असती, पण आपण बॅच संपवली नाही, तुमची कंटिन्युटी मेंटेन राहावी म्हणून. ठीक आहे, आणि शेवटपर्यंत त्याच्यामध्ये आपण बॅच तुमची कंटिन्यू करत राहिलो आणि शेवटी आता तुम्हाला रिव्हिजनला त्याच्यामध्ये आपण वेळ दिलेला आहे. ठीक आहे, तर ह्या एवढ्या सगळ्या दिवसामध्ये जे आपण केलेलं आहे हे सगळंच्या सगळं तुम्हाला आता समअप करावं लागेल. अदरवाईज वर्षभर केलेल्या त्या अभ्यासाचा आपला जर कामाला आला नाही, तो जर तुम्हाला परीक्षेमध्ये आठवला नाही तर अशा वेळेस मग ते सगळं व्यर्थ जाणार आहे. ठीक आहे, जे वहीमध्ये आपण लिहून घेतलेलं आहे ती प्रत्येक गोष्ट तुमच्या डोक्यामध्ये परीक्षेला जाताना असायलाच पाहिजे. ठीक आहे, काही गोष्टी अशा असतील, समजा CRPSमध्ये काही पार्ट असा आहे जो तुम्ही सारखं विसरत आहात, त्याच्यामधले पॉईंट तुम्हाला लक्षात येत नाही आहेत, तर अशा वेळेस तो पार्ट तुम्ही त्याच्यामध्ये त्याला स्टार करून ठेवा. आता इरेग्युलर प्रोसिडिंग वगैरे साधारणतः JMFC प्रिलिमलाच विचारतात, पण इरेग्युलर प्रोसिडिंग जर समजा शॉर्ट नोटला वगैरे जर आलं इरेग्युलर प्रोसिडिंग, तर अशा वेळेस त्याच्यातल्या गोष्टी आपल्याला आठवत नाहीत. ठीक आहे, कोणालाच आठवत नाहीत, तर ते इरेग्युलर प्रोसिडिंगला थोडंसं स्टार करून ठेवायचं. ठीक आहे, जिथे कुठे पॉईंट आहेत, समजा परपेच्युअल इंजंक्शन कुठे मिळत नाही, समजा ज्या एखाद्याला आठवत नाही ते सगळे पॉईंट, तर त्याला थोडंसं स्टार करून ठेवा. परीक्षेला जात असताना किंवा आता एक पेपर झाल्यानंतर दुसऱ्या पेपरचा जो वेळ असतो त्या वेळेमध्ये सुद्धा तुम्हाला तुमच्या पुस्तकांकडे ॲक्सेस असतो, तुमच्या बॅगा तुमच्यासोबत असतात, डब्बा वगैरे आपण खातो, तर थोडंसं पटकन काहीतरी खाऊन आपण जे आपल्याला थोडंसं वाचणं गरजेचं होतं, जे समजा क्रिमिनलच्या गोष्टी आपल्या विसरतात,
तर त्या गोष्टी वाचण्यासाठी तुम्ही काय करू शकता, वेळ तुम्हाला मिळणार आहे, तर त्या वेळेत काय वाचायचं इथपर्यंतची प्लॅनिंग तुम्हाला ह्या 25 दिवसामध्ये करावी लागेल. ठीक आहे. शेवटच्या 7 दिवसामध्ये तुम्हाला फक्त आणि फक्त रिव्हिजन करायचे. रायटिंग प्रॅक्टिस शेवटच्या 7 दिवसामध्ये आपल्याला समजा जास्त करता येत नाही. ठीक आहे. म्हणजे रायटिंग प्रॅक्टिस करायला गेलं तर काय होतं की रायटिंग प्रॅक्टिसमध्ये आपला वेळ खूप जातो आणि रिव्हिजन खूप कमी गोष्टींचं होतं. त्यामुळे शेवटच्या काही दिवसामध्ये आपल्याला रायटिंग प्रॅक्टिस आपल्याला कमी करायची आहे. पण सध्याच्याला तुमचा जो वेळ आहे याच्यामध्ये तुम्ही टेस्ट सोडवा, पेपर सोडवा. 3 तासामध्ये आपला पेपर कंप्लीट होतो का हे बघा. जे नवीन क्रिमिनल फॉर्मॅटमध्ये जजमेंट आहे हे सुद्धा तुमचं 40 मिनिटामध्ये लिहिणं होतं का हे सुद्धा प्रयत्न करा. आणि जी पेन तुम्ही वापरणार आहात ते पेनसुद्धा तुमच्या हातात तुम्ही थोडंसं रुळवून घ्या. एकदम नवीन पेन जर लिहायला लागलं तर काय होतं की तो एकदा तेवढा व्यवस्थित चालत नाही. मग तो पेन घ्यायचा, आपला रायटिंग प्रॅक्टिसमध्ये सध्याच्याला थोडासा वापरायचा. एक 20% त्याची शाई संपली की तो पेन तसाच ठेवून द्यायचा. परत दुसरा घ्यायचा, त्याची 20% संपली की तो ठेवून घ्यायचा. ठीक आहे. 10-20% वापरलेले एक 4-5 पेन तुम्ही परीक्षेला सोबत नेले पाहिजेत. ठीक आहे. ही सुद्धा खूप लहान गोष्ट आहे पण याचासुद्धा खूप इम्पॅक्ट पडतो. एकदम नवीन पेन जो रुळलेला नसतो तो तेवढा व्यवस्थित चालत नाही. तुम्हाला प्रत्येकाला एक्सपिरियन्स आहे याचा. मग एकदम परीक्षेमध्ये तो पेन रुळवत बसण्यामध्ये आपल्याला वेळ घालायचा नाही आहे. ठीक आहे. काही 5-6 पेन जे आपण ठरवलेलं आहे ते पेन रुळवलेले तुम्ही त्याच्यामध्ये सोबत तुमच्या परीक्षेमध्ये असले पाहिजेत. ठीक आहे. परत एकदा सांगतोय, मागच्या वर्षभर अभ्यास केलेलं जेवढं गरजेचं होतं तेवढंच गरजेचं पुढचं 25 दिवसाचं रिव्हिजन तुमच्यासाठी आहे. मागच्या वर्षभरामध्ये जेवढे लॉंग क्वेश्चन्स काढलेत ते लॉंग क्वेश्चन्स आजही तुम्हाला आठवतात का? त्या लॉंग क्वेश्चन्समध्ये काय काय पॉईंट लिहायचे ते तुम्हाला आठवतात का? ठीक आहे. कुठे कुठे केस लॉ लिहून दिले ते केस लॉ तुम्हाला आठवतात का? याचं एकदा परत एकदा तुम्ही रोज सकाळी नवीन विषयाची तयारी करताना सुरुवात कशी करायची? सुरुवातच अशी करायची. ठीक आहे. समजा तुम्हाला उद्या IPC तयार करायला चालू करायचं का नाही, सुरुवातच अशी करायची की IPCमध्ये कोणते कोणते लॉंग क्वेश्चन्स विचारले जाणार आहे. ठीक आहे. मग सुरुवातीला समजा जो डेफिनेशनचा पार्ट आहे ह्याच्यामध्ये लॉंग क्वेश्चनला चान्स नाही आहे. ठीक आहे. मग पनिशमेंटच्या ह्याच्यामध्ये कुठे लॉंग क्वेश्चनला चान्स आहे का? डिफॉल्ट सेंटेन्स सहसा शॉर्ट नोटला विचारला जातो. पण एखादा लॉंग क्वेश्चन्स आला तर आपल्याला काय लिहायचं आहे? ठीक आहे. त्याच्यानंतर मग पुढचा लॉंग क्वेश्चन्स कोणता आहे? ठीक आहे. मग सॉलिटरी कन्फाइनमेंट पण शॉर्ट नोटलाच येतो, डिफॉल्ट सेंटेन्स पण शॉर्ट नोटलाच येतो, सगळ्या डेफिनेशन्स पण सगळ्या शॉर्ट नोटलाच येतात. मग या प्रत्येक डेफिनेशनमध्ये मी काय लिहिणार आहे? डिसऑनेस्टली. ठीक आहे. 5 मार्काला जर डिसऑनेस्टली विचारलं तर फक्त डिसऑनेस्टलीची डेफिनेशन लिहून चालणार नाही. आपण क्लासमध्ये जे 5-6 पॉईंट लिहिलेत हे 5-6 पॉईंट मला आठवतात का? ह्याचं प्रत्येक लोकांनी त्याच्यामध्ये तुम्ही इव्हॅल्युएशन करणं गरजेचं आहे. जर आठवत नसतील तर आजच आपली वही काढायची आणि परत बघायचं. अशा पद्धतीनेच रिव्हिजन करा. 25 दिवसाचा जो पुढचा जो वेळ आहे तो फक्त रिव्हिजनचा वेळ आहे. ह्या रिव्हिजनच्या वेळामध्ये एका विषयाला फक्त बसल्या जागेवर लॉंग क्वेश्चन्स आठवा आणि त्याच्या लॉंग क्वेश्चन्समध्ये मला पॉईंट आठवतात का हे बघून घ्या. ठीक आहे. शॉर्ट नोट आठवा. शॉर्ट नोटमध्ये 5-6 पॉईंट मला आठवतात का? ठीक आहे. डिसऑनेस्टली आलं तर मला 5-6 पॉईंट आठवतात का? फ्रॉडलंटली आलं तर मला 5-6 पॉईंट आठवतात का? व्हॉलंटरीली आलं तर मला 5-6 पॉईंट आठवतात का? जे क्लासमध्ये जे लिहून घेतलेलं आहे हे जशाच तसं मला आठवतं का? हे सगळं तुम्हाला त्याच्यामध्ये क्रॉस चेक करणं गरजेचं आहे. आणि ह्याची रायटिंग प्रॅक्टिस पण करायची. आणि संध्याकाळी मग थोडंसं आपला IPCचा एक क्वेश्चन पेपर जो आपला आहे टेस्ट सिरीजचा, तुम्ही तो IPCचा क्वेश्चन पेपर तुम्ही सोडून बघू शकता. IPCचा क्वेश्चन पेपर मग माझा 3 तासामध्ये कंप्लीट होतो का? होत नसेल तर मग अशा वेळेस माझी रायटिंग स्पीड थोडीशी कमी आहे. मला जनरल एक्सेप्शन जर समजा लॉंग क्वेश्चन विचारला तर मला काही गोष्टी थोड्याशा मॅच कमी कराव्या लागतील. ठीक आहे. म्हणजे 76-79 मला थोडंसं मर्ज करावं लागेल. 75 वगैरे जे आहे ते समजा त्याच्यामध्ये 76-77 आहे तो मला थोडंसं हे करावं लागेल. 77-78 मला थोडंसं म्हणजे क्लब करून लिहावं लागेल. म्हणजे मला थोडंसं 1/3 करण्याची गरज आहे. याचीसुद्धा तुम्हाला जाणीव होईल जर तुम्ही रायटिंग प्रॅक्टिस करत असाल तर. ठीक आहे. रायटिंग प्रॅक्टिससुद्धा खूप जास्त महत्त्वाची आहे. जर कुणाची रायटिंग प्रॅक्टिस नसेल तर अशा वेळेस ह्या कॉम्पिटिशनमध्ये आपलं टिकणं कठीण आहे. ठीक आहे. मग तुम्ही म्हणाल मग आता मी सोडून द्यायला पाहिजे का? गरज नाही आहे. अजून 25 दिवस आहेत. ह्या 25 दिवसामध्ये तुम्ही रायटिंग प्रॅक्टिससुद्धा अजून चांगल्या पद्धतीने करू शकता. ठीक आहे. क्लासमध्ये रोज 1 तास म्हणजे 1-1.5 तास आपण लिहून घेत होतो, त्याच्यामुळे आपली त्यावेळेस रायटिंग प्रॅक्टिस चांगली होती. पण आता जर थोडासा गॅप पडणार असेल आणि तुम्ही जर स्वतःहून करत नसाल तर आपल्याला परीक्षेमध्ये थोडं जड जाऊ शकतं. त्यामुळे दिवसभर अभ्यास करा, संध्याकाळी एखादा पेपर थोडंसं लिहिल्यासारखं प्रॅक्टिस करा. दुसऱ्या दिवशी परत अजून एखादा विषय, एक क्रिमिनलचा विषय, एक सिव्हिलचा विषय, एक क्रिमिनलचा विषय, एक सिव्हिलचा विषय. जजमेंट रायटिंगसुद्धा तुम्ही त्याच्यामध्ये परत लिहून बघा. जजमेंट रायटिंगसुद्धा तुम्ही जेवढे जास्त जजमेंट रायटिंग लिहून बघणार, जजमेंट रायटिंगमध्ये आपण म्हणजे बऱ्याच प्रकारचे जजमेंट आपण बघितलेले आहेत. ठीक आहे. म्हणजे 28 दिवस आपण त्याच्यामध्ये स्पेसिफिक रिलीफचे आलं तर काय इश्यू असतील, रिकव्हरी ऑफ मनी असेल तर काय असेल, रेंट कंट्रोलचं आलं तर काय असेल, म्हणजे काही जरी आलं आपल्यासोबत तर आपण त्याच्यामध्ये प्रिपेअर असलो पाहिजेत. थोडं जजमेंट वेगळ्या प्रकारचं विचारलं तर विद्यार्थ्यांचा फेकपणा लक्षात येतो की ह्याने फक्त एक स्पेसिफिक परफॉर्मन्स तयार केलेला आहे.
ठीक आहे, रेंट कंट्रोलचा आलं की याला इश्यू बनवता येत नाही आहे, अजून काहीतरी होत नाही आहे, अशा प्रकारचा फेकपणा आपल्या सगळ्यांचा अजिबात दिसला नाही पाहिजे. त्यामुळे खूप चांगल्या पद्धतीने प्रिपेअर करा. सिव्हिलमध्ये काही जरी जजमेंट रायटिंग आलं तर एकदम चांगलंच आपलं उत्तर असलं पाहिजे. एस एमध्ये सुद्धा सगळे तुम्हाला जे टॉपिक दिले त्याची चांगली तयारी करा. एक नवीन एक टॉपिक 498 अचा जो आहे, ठीक आहे, तो एक चर्चेमध्ये आहे. अच्युत गुप्ता वर्सेस स्टेट ऑफ हरियाणाचं जजमेंट जे आलेलं आहे त्याच्याप्रमाणे ऑनरेबल सुप्रीम कोर्टाने सांगितलं की नवीन क्रिमिनल लॉच्या बाबतीत एसी येण्याचे चान्सेस जास्त आहेत. मी तुम्हाला सांगितलंच. त्याच्यावर लँडमार्क जजमेंटमध्ये हे सगळ्यात महत्त्वाचं अच्युत गुप्ताच्या केसमध्ये सुप्रीम कोर्टाने सांगितलं की नवीन कायदे बनवून काय फायदा झाला. जर तुम्ही 498 जशाच तसे जर तुम्ही कॉपी पेस्ट केलेलं असेल, ठीक आहे, त्याच्यामध्ये काहीतरी बदल करणं गरजेचं होतं. आम्ही कित्येक केसेसमध्ये सांगितले की 498चा गैरवापर खूप जास्त होतोय. ठीक आहे, तर इथे सुद्धा असा गैरवापर होतो. तुम्ही जशाच तसं कॉपी पेस्ट केलेला आहे. एकतर याला काढून टाका, नाहीतर याच्यामध्ये बदल करा, असं ऑनरेबल सुप्रीम कोर्टाने एक प्रकारे सजेशन दिलेलं आहे. आणि फक्त तोंडी सजेशन दिलं नाही, याचे जजमेंटची कॉपी लॉ मिनिस्ट्रीला पण पाठवली, होम मिनिस्ट्रीला पण पाठवली, गव्हर्नमेंट सेक्रेटरीला पण पाठवली. तर ते 498 पण तुम्ही चांगल्या पद्धतीने तयार करा. ठीक आहे, तर अशा प्रकारच्या सुद्धा गोष्टी ज्या आहेत ते तुम्हाला चर्चेमध्ये असलेल्या मला माहिती असणं गरजेचं आहे. तर परत एकदा मी तुम्हाला तुमच्या प्रिपरेशनसाठी शुभेच्छा देतो. आणि मित्रांनो, खूप कळकळीने सांगतो आहे, आपण 3 वर्ष घातलेले आहेत ह्या या 2022च्या JMFCसाठी. जर आयुष्याचे 3 वर्ष जर आपण त्याच्यामध्ये हे इन्व्हेस्टमेंट जर बनवायचं असेल, हे जे आपण 3 वर्ष टाकलेले आहेत, याला जर घातलेल्या वर्षांना इन्व्हेस्टमेंट जर बनवायचं असेल, तर अशा वेळेस तुम्ही या परीक्षेला खूप सिरियसली घ्या. 25 दिवस पुढचा खूप चांगल्या पद्धतीने तयारी करा. ठीक आहे, तरच आपल्या ते सगळा वेळ जो आहे तो आपला कामाला येणार आहे. आपले आई वडील, ठीक आहे, सगळ्यांचं स्वप्न आपल्याकडे लागलेलं आहे. ठीक आहे, आपल्या जवळचे आपल्यावर विश्वास ठेवणारे जे लोक आहेत, ठीक आहे, तुमचे आई वडील असतील, मी सुद्धा त्याच्यातलाच आहे. मी सुद्धा तुमच्यावर विश्वास ठेवून आहे की तुम्ही लोक भरभरून त्याच्यामध्ये रिझल्ट देताल. ठीक आहे, तुमचा रिझल्टमध्ये माझं सुद्धा यश आहे. ठीक आहे, तुम्ही पास म्हणजे मी पास. ठीक आहे, त्यामुळे मी तुम्हाला परत एकदा कळकळीने सांगतोय की पुढचे 25 दिवस त्याच्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने तयारी करा. ठीक आहे, सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत जेवढा तुम्हाला वेळ मिळतो त्या पूर्ण वेळ त्याच्यामध्ये तुम्ही फक्त आणि फक्त तयारी चांगल्या पद्धतीने करा. ठीक आहे, बाकी कोर्ट मॅटर्स किंवा बाकी कुणाचे लग्न वगैरे हे ते सगळं काही करू नका. ठीक आहे, मोबाईलवर वगैरे सुद्धा बाकी आता इलेक्शनच्या बातम्या वगैरे सगळं काही चालू होईल. ठीक आहे, इलेक्शनचं सध्याच्याला सुरू झालं, राजकारण लोकांचं सुरू होतं, तर ते सगळं काही बघत बसू नका. ठीक आहे, कुठलंच काहीच तुम्हाला दुसरं काही बघायचं नाही आहे. ठीक आहे, कुठलं म्हणजे वेळ कसल्याही प्रकारचा अजिबात व्यर्थ घालू नका. एक एक मिनिट, एक एक क्षण तुमच्यासाठी खूप जास्त महत्त्वाचा आहे. सगळे वर्षभर जो अभ्यास केलेला आहे तो सगळा अभ्यास त्याच्यामध्ये गोळा करून घ्या आणि तरच तुम्ही त्याच्यामध्ये आपण परीक्षेमध्ये आपल्याला यश मिळणार आहे. ठीक आहे, कॉम्पिटिशन जसं मी तुम्हाला सांगितलं, परत एकदा सांगतो आहे, मला काही विद्यार्थी येऊन भेटत असतात. ठीक आहे, त्यांनी म्हणजे क्लासच्या वह्या तर आहेत त्यांच्याकडे. ठीक आहे, क्लासच्या वह्या सोडून 4-4, 5-5 वह्या त्या पोरांनी फक्त लिहून काढलेल्या आहेत. एवढं रायटिंग प्रॅक्टिस काही पोरांचं आहे. अशा कॉम्पिटिशनमध्ये जर तुम्हाला टिकून राहायचं असेल तर गबाळ्यांनी राहून चालणार नाही. ठीक आहे, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात कुठे जरी असाल, आपली लायब्ररी म्हणजे आपलं अर्धं घर बनवा. ठीक आहे, तुमचा रात्री झोपायचा 6-7 तासाचा वेळ जर सोडला तर बाकी तुम्ही फक्त लायब्ररीमध्ये असले पाहिजेत. लायब्ररी. ठीक आहे, सकाळी उठल्यापासून लायब्ररीमध्ये जाऊन अभ्यास करा. एक एक विषयाचा त्याच्यामध्ये ज्यूस करून पिऊन टाका. एक एक लॉंग क्वेश्चन, एक एक शॉर्ट नोट. ठीक आहे, कुठलंच काही स्किपला सोडू नका. ॲट्रॉसिटीचं थोडंसं स्किपला सोडतो म्हणायचा अजिबात प्रकार करायचा नाही. प्रोटेक्शन ऑफ सिव्हिल राईट ॲक्ट स्किपला सोडतो, अजिबात तसं ठरवायचं नाही. ठीक आहे, JMFC वेगवेगळे म्हणजे प्रकार करत आहे. कधी कधी कॉन्ट्रॅक्ट, स्पेसिफिक रिलीफ वगैरे काहीच प्रश्न विचारत नाही आहे. असं मेन्सलासुद्धा होऊ शकतं. मेन्सलासुद्धा तुमच्यासोबत काही होऊ शकतं. त्यामुळे एखादा विषय स्किपला सोडणं ही कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशनची स्ट्रॅटेजी नाही आहे. ठीक आहे, आपण वर्षभर कशासाठी त्याच्यामध्ये घासून सगळे विषय प्रिपेअर केलेले आहेत. ठीक आहे, जर असं जर स्किपला सोडायचं असतं तर त्यावेळेसच आपण स्किपला सोडलं असतं. आपण कुठलंही काही स्किपला सोडलेलं नाही आहे. इव्हन जजमेंट रायटिंगसुद्धा 2-4 दिवस शिकवलं नाही मी तुम्हाला. 28 दिवस त्याच्यामध्ये जजमेंट रायटिंगसाठी शिकवलेले आहेत. ठीक आहे, ह्या सगळे जे तुमचे जे कष्ट आहेत, ठीक आहे, म्हणजे दिवस रात्र तुम्ही त्याच्यामध्ये क्लासला बसून वगैरे तुम्ही अभ्यास केलेला आहे. ठीक आहे, हे सगळे जे कष्ट आपण घेतलेले आहेत वर्षभर. ठीक आहे, वर्षभर क्लास केलेला आहे तुम्ही. ह्या सगळ्या प्रकारच्या गोष्टीचं काहीतरी चीज जर होऊ द्यायचं असेल तर हे 25 दिवस आपल्यासाठी सगळ्यात जास्त महत्त्वाचे आहेत. ठीक आहे मित्रांनो, लक्षात घ्या, आपल्या आयुष्यामध्ये बऱ्याच अडचणी आहेत, बरेच प्रॉब्लेम आहेत. आता तुम्हाला बरंच ताणतणाव, टेन्शन पण असेल, पण हे सगळं टेन्शन जर ह्या 25 दिवस तुमच्यावर जिंकलं तर तुम्ही आयुष्यभर जिंकू शकणार नाही. 25 दिवस कशालाच तुमच्यावर जिंकू देऊ नका. ठीक आहे, 25 दिवस फक्त आणि फक्त JMFचा अभ्यास करा. ठीक आहे, बाकी फॅमिली टेन्शन असेल, काही जरी असेल त्याच्यामध्ये, तरीसुद्धा तुम्ही त्याचा विचार करू नका. ठीक आहे, कष्ट जे आहेत, कष्टाला पर्याय नसतो. कष्ट आपल्याला प्रत्येकाला घ्यावेच लागतात आणि ताणतणावसुद्धा आपल्या आयुष्यामध्ये बरेच असतात.
उद्या तुम्ही जर सांगत असाल की माझ्या म्हणजे सगळ्यात जवळचं आपल्याला प्रिय असलेल्या आपल्या आईची, माझी आई वारली होती, ठीक आहे, पण आईचं स्वप्न होतं की तुम्ही त्याच्यामध्ये JMFC झाले पाहिजेत, तर ते त्या दुःखामध्ये रडत बसायचं नाही. तुम्हाला कुठलंही दुःख असू द्या, काही ताण असू द्या, काही टेन्शन असू द्या, काही तणाव असू द्या, ठीक आहे, आयुष्यामध्ये तुमच्या बरेच ताणतणाव टेन्शन तुमच्या सगळ्यांचेच असतील, पण तरीसुद्धा तुम्ही हे पुढचे 25 दिवस जे आहेत फक्त आणि फक्त अभ्यास करा. 25 दिवस दुसरं काहीच काम करू नका, ठीक आहे. 25 दिवस आपल्यासाठी म्हणजे आपल्या सगळे प्रॉब्लेम आपले सॉल्व्ह करण्यासाठी हे 25 दिवस आहेत. आपले आईवडील आपल्यासाठी मागचे 25 वर्ष झाला काम करत आहेत. आईवडिलांच्या 25 वर्षाच्या कामाचं जर फळ त्यांना द्यायचं असेल तर तुमच्यासाठी हे पुढचे 25 दिवस त्याच्यामध्ये थोडे जास्त महत्त्वाचे आहेत. लक्षात घ्या, ज्यांनी 25 वर्ष तुमच्यासाठी काम केलं आहे, ठीक आहे, 25 वर्ष 30 वर्ष तुमच्यासाठी काम केलं आहे, अजूनही तुमच्या यशामध्येसाठी ते लोक असून ते वाट बघत आहेत, ठीक आहे, तर त्यांच्या 25 वर्षाच्या कष्टाचं जर फळ हे करायचं असेल तुम्हाला फक्त आणि फक्त 25 दिवस काम करायचं आहे, ठीक आहे. तुमच्यापैकी कुणी म्हणेल सर लहानपणापासून सांगत आलेलो आहे की फक्त 10वीचा अभ्यास कर, ह्याचा अभ्यास कर, ही फायनल स्टेज आहे, ठीक आहे. फक्त 25 दिवस तुम्हाला मेन्सचा चांगल्या पद्धतीने अभ्यास करायचा आहे. इंटरव्ह्यूला असा काही वेगळा अभ्यास करायची गरज पडत नाही. 25 दिवस जर तुम्ही खरंच खूप चांगल्या पद्धतीने अभ्यास केला असेल, तुम्हाला आतापर्यंत बऱ्याच लोकांनी खोटं सांगितलं असेल, 10वीला एकदा अभ्यास केलं की सगळं संपलं, 12वीला अभ्यास केलं की सगळं संपलं, LLB एकदा झाली की सगळं संपलं, असं तुम्हाला कोणी सांगितलं असेल, पण ही मात्र फायनल स्टेज आहे, ठीक आहे. एकदा जज झाल्यानंतर थोडं इकडे तिकडे कसे सगळ्या गोष्टी केल्या तर तुमच्या सगळ्या गोष्टी होत राहतात, ठीक आहे. आता मी क्लासचा मास्तर आहे, मला वेगळा अभ्यास करायची गरज पडत नाही. मी समजा रोज 10 विद्यार्थी 10 प्रश्न विचारतात, त्याच्यामध्ये अभ्यास होऊन जातो. त्या 10 विद्यार्थ्यांच्या प्रश्नांचं उत्तर शोधण्यामध्ये अभ्यास होऊन जातो. तुम्ही सुद्धा एकदा डायसवर बसले की तुम्हाला वेगळा अभ्यास करायची किंवा वेगळं करायची काहीच गरज पडणार नाही. रोज 10 प्रॉब्लेम तुम्हाला फेस करावे लागतात. त्या प्रॉब्लेममध्ये तुम्ही अप टू द डेट राहणार आहात. इथून पुढे वेगळं काहीच करायचं नाही आहे. आयुष्याचा आपल्या आईवडिलांच्या 25 वर्षाच्या कष्टाचं जर फळ द्यायचं असेल तर हे 25 दिवस आपल्यासाठी त्याच्यामध्ये तुम्हाला फक्त अभ्यास करायचा आहे. मी परत सांगतोय, मागच्या वर्षभराचा जो अभ्यास आहे ते तेवढंच महत्त्वाचं आहे जेवढं हे पुढचा 25 दिवसाचा अभ्यास आहे. हे 25 दिवस आणि वर्षभर दोन्ही एकत्र एकच आहे असं समजा. त्या दोघांची बेरीज म्हणजे दोघांची बरोबरी आहे, ठीक आहे. त्यामुळे एकही मिनिट एकही क्षण ह्या 25 दिवसाचा पुढच्या तुम्ही अजिबात व्यर्थ घालू नका, ठीक आहे. जीव तोडून अभ्यास करा, ठीक आहे. जीव तोडून ज्याला आपण म्हणतो, जीव तोडून म्हणजे बाकीच्या सगळ्या गोष्टींची प्रायोरिटी संपवून टाका, ठीक आहे. घरचे आपले असू द्या, हे असू द्या, नवरा असू द्या, बायको असू द्या, ज्यांचे लग्न झालेले आहेत, ठीक आहे, म्हणजे लेकरा बाळांचा बाकीचा ताण असू द्या, नवऱ्याचा ताण असू द्या, ठीक आहे, नवरा दारुडा असू द्या, काही असू द्या, सगळ्या गोष्टींचं जर सोल्युशन तुम्हाला पाहिजे असेल तर पुढच्या 25 दिवसामध्ये सोल्युशन आहे. त्यामुळे पुढचे 25 दिवस सकाळी 4ला 5ला उठा, ठीक आहे. 4ला 5ला उठल्यानंतर एक वहीची रिव्हिजन मारून टाका, ठीक आहे. त्याच्यानंतर एक सिव्हिलचं रिव्हिजन आज केलं, उद्याच्याला क्रिमिनलचं रिव्हिजन करा, ठीक आहे. आज सिव्हिल रिव्हिजन, उद्या क्रिमिनल रिव्हिजन. त्याच्यानंतर लगेच आपलं आज IPC घेतलेलं आहे, IPCचे सगळे लॉंग क्वेश्चन्स काढायचे, सगळे शॉर्ट नोट काढायचे, सगळे डिफरन्सेस काढायचे. जिथे कुठे आठवत नाही ते रिव्हिजन परत रिव्हिजन करायचं. तरी विसरत असेल तर त्याला स्टार करून ठेवायचं. रोज सकाळी 4च्या टायमिंगमध्ये एकदा ते स्टार केलेल्या गोष्टी वाचायच्या. ज्या गोष्टी तुम्ही सारखं विसरत आहात त्याला स्टार करून ठेवा आणि त्या गोष्टी रोज सकाळच्या तुमचा जो फ्रेश टायमिंग असतो त्या फ्रेश टायमिंगमध्ये परत तुम्ही त्याच्यामध्ये रिव्हिजन करा, ठीक आहे. तर सगळ्यात शेवटी तुमचा जास्त वेळ न घेता परत एकदा मी तुम्हाला परीक्षेसाठी शुभेच्छा देतो आणि जीव तोडून मी सुद्धा जीव तोडून सांगतोय, ठीक आहे, की माझ्यासुद्धा तुमच्याकडनं खूप जास्त अपेक्षा आहेत, ठीक आहे. मला जास्तीत जास्त रिझल्ट पाहिजे. वर्षभर आपण जे कष्ट घेतलेले आहेत, ठीक आहे, म्हणजे तुमची बॅच लवकर संपवता असताना सुद्धा, ठीक आहे, 10,000 रुपये फीसमध्ये 12 महिने तुम्हाला शिकवलेलं आहे, ठीक आहे. त्याच्यामागे तळमळ एक हीच आहे की जास्तीत जास्त माझे विद्यार्थी मला दाखवायला मिळाले पाहिजेत, ठीक आहे. टेस्ट सिरीजवाले सुद्धा, ठीक आहे. एका विद्यार्थ्याचा पेपर चेक करायला अर्धा तास लागतो, ठीक आहे. म्हणजे टेस्ट सिरीजचा कोर्स त्याच्यामध्ये न परवडणारा कोर्स आहे, पण तरीसुद्धा जीव तोडून त्याच्यामध्ये आपण प्रयत्न करत असतो. तुमच्या प्रत्येकाचे पेपर आपण चेक करत असतो. त्याच्या मागचं कारण एकच आहे की जास्तीत जास्त सिलेक्शनमध्ये आपले विद्यार्थी आपल्याला दिसले पाहिजे, ठीक आहे. त्यामुळे जे काही राहिलेलं आहे तुमचं ते सगळं कंप्लीट करा, ठीक आहे. जे काही रिव्हिजन तुमचं बाकी आहे ते कंप्लीट करा. प्रत्येक विषयाचे लॉंग क्वेश्चन्स, प्रत्येक विषयाचे शॉर्ट नोट, प्रत्येक विषयाचे डिफरन्सेस, ठीक आहे. जजमेंट रायटिंग काही राहिला असेल, लिगल एसेचे जे टॉपिक तुम्हाला सांगितलेले आहेत हे सगळे जे मी तुम्हाला सांगितलेलं आहे की प्रत्येक गोष्ट तुम्ही चांगल्या पद्धतीने तयारी करा, ठीक आहे. काहीच कमी ठेवू नका, ठीक आहे. परत प्रॅक्टिस करा. प्रॅक्टिसला त्याच्यामध्ये पर्याय नाही आहे. जेवढी चांगली प्रॅक्टिस कराल तेवढ्या चुका आपल्या कमी होतील, ठीक आहे. जेवढ्या चुका तुम्ही मिनिमाइज कराल तेवढे एक मार्क आपले वाचतील, ठीक आहे. जेवढे एक मार्क तुम्ही वाचवाल तेवढा जास्त मार्कांचा आपल्याकडे साठा होऊन जाईल, ठीक आहे. म्हणजे एक मार्कासाठी म्हणजे
फाईट करण्यासाठी जे करणं गरजेचं आहे, एका मार्कासाठी सेक्शन नंबर लक्षात ठेवले पाहिजेत तर ते लक्षात ठेवा. एका मार्कासाठी त्याच्यामध्ये रायटिंग प्रॅक्टिस गरजेचं आहे तर ते रायटिंग प्रॅक्टिस करून घ्या. एका मार्कासाठी अवघड ज्या विसरणाऱ्या गोष्टी आहेत त्या काढल्या पाहिजेत तर त्या काढून घ्या. म्हणजे एका मार्कासाठी जी फाईट करावी लागेल ती प्रत्येक गोष्ट तुम्हाला करायची आहे. जजमेंट रायटिंगचा वेळ तुम्हाला 40 मिनिटामध्ये जजमेंट रायटिंग कंप्लीट होत नाही आहे. ठीक आहे, 15 वेळेस जजमेंट रायटिंग लिहून बघा. म्हणजे ते फक्त मायनस 15 वेळेस एखादा म्हणजे 1-1.5 तास फक्त ते जजमेंटचा सुरुवातीचा मायनस परत लिहा. त्याच्यातला टायमिंग कमी करण्याचा प्रयत्न करा. ज्या गोष्टी आता क्रिमिनल जजमेंट नवीन फॉर्मॅट आहे, ज्या गोष्टी कॉमन आहेत त्या तुम्हाला परत लिहाव्या लागणार आहेत. परत त्याचा वेळ कमी करण्यासाठी ते परत प्रॅक्टिस करा, जेणेकरून त्याच्यातला वेळ आपला कमी होऊन जाईल. ठीक आहे, एक मिनिट वाचवा, एक मार्क तुम्ही त्याच्यामध्ये वाचवा, तरच त्याच्यामध्ये आपण मेरिटमध्ये असणार आहोत. मी परत एकदा सांगतोय, कॉम्पिटिशन मोठा आहे. एवढं गबाळ्याने तयारी करू नका. मला सगळं IPC माहिती आहे म्हटल्याने तुम्ही JMFC होणार नाहीत. तुला IPC माहिती आहे, पण IPCचं लॉंग क्वेश्चन्स जसं अपेक्षित आहे त्या पद्धतीने तू उतरवू शकतो का पेपरमध्ये? तुला सगळं माहिती आहे, पण सगळे डिफरन्सेसचे 5-6 पॉईंट तू पेपरमध्ये उतरवू शकतो का? ठीक आहे, हे सगळं जर तुला जमत असेल तरच तू आम्हाला पाहिजे, अदरवाईज तू आम्हाला पाहिजे नाही. आपला ॲन्सर शीट म्हणजे आपला आरसा असतो, ज्याच्यामध्ये तुम्ही कसे असणार आहात हे एक्झामिनर एक प्रकारे अंदाज लावत असतो. ठीक आहे, मग ह्या अंदाजामध्ये आपला पेपर जे आहे तो एकदम सुंदर पद्धतीची मांडणी असली पाहिजे. कुठल्याच प्रकारच्या चुका अजिबात अपेक्षित नाही आहेत. ती एक चूक आपली कमी करा आणि जास्तीत जास्त स्कोर करण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे, तुमच्या आईवडिलांचं पण स्वप्न पूर्ण करा, ह्या मास्तराचं पण स्वप्न पूर्ण करा. ठीक आहे, परत एकदा तुम्हाला शुभेच्छा देतो. काही अडचण असेल तर मला बिनधास्त फोन करत जा, पण आपल्या तयारीमध्ये कमतरता येऊ देऊ नका. काही डिप्रेशन असेल, काही ताणतणाव असेल तरी मला फोन करत जा, पण तरीसुद्धा आपल्या तयारीमध्ये कुठे कमतरता वगैरे येऊ देऊ नका. ठीक आहे, धन्यवाद मित्रांनो.